मुलगाचं लग्न आहे आज. लव बहीण यांच्या मुलाचं लग्न आहे. क्या बोला तूने? बघा आमची नवरी, आमच्या सुमितची बायको. हे पण तुम्ही फसवला का आम्हाला दोघावी? मला तर जामच नाचायचा होता, तुम्ही सगळी गडबड करून ठेवली. आमच्या घरची मोठी सुनबाई. भाऊचं काही लगीन बिगिन काही गणी या वर्षी खपला आता, अधिक महिना चालू होईल. हा भाऊ मग काय जूनला काय सुमित, आता बायको भेटली मनासारखी, आता क जेवते तू? आता तर तुला भूक पण नाही लागायला पाहिजे. आता तर तुला भूक नाही लागायला पाहिजे. ओय मल्हार, मल्हार पकोडे किती खाशील? किती पकोडे खाशील तू? तेच विचारायला आले. हा पकोडे खाऊ का? निशी यानं भाऊच नाही माहिती. तू बोलतो मोनिश का चिन्मय? आशा कशा बहिणीशी आशा आत्याच्या बोरी करत राहतात. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज जो तुम्ही ब्लॉग पाहणार आहात त्या ब्लॉगचा मी इंट्रो दिला नव्हता, त्याच्यामुळे आज इंट्रो देते व्हिडिओचा. आणि आजचा तुम्ही जो ब्लॉग पाहणार आहात तो तुम्ही सुमितच्या लग्नाचा गोंधळ किंवा रिसेप्शन पार्टी वगैरे त्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं पाहायला भेटणार आहे. आणि ब्लॉग मी शूट केला आहे मंगळवारी आणि तो तुम्ही आज गुरुवारी बघताय. आणि मंगळवारी ना माझी एवढी घाई गडबड झाली ना की तुम्हाला ते जाताना पण नाही दाखवलं, किंवा सुमितच्या लग्नाचा जो काही गोंधळ मंगळवारी घातला आणि ते गोंधळासाठीच तिथे म्हणजे सगळे जमलेले, पण ते मला काही शूट करायला नाही जमलं. कारण की मी रात्री 9:45 वाजता ताईंच्या घरी गेली, कारण की एवढी अक्षरशः त्या दिवशी धावपळ होती ना माझी. कारण की ताईंच्या घरी पण 150 भाकऱ्या मला द्यायच्या होत्या, ताईंनी 150 भाकऱ्या सांगितलेल्या, प्लस मला पूर्ण गुंदवली आणि आमच्या गावातून अशा टोटल त्या दुसऱ्या वेगळ्या 100 भाकरी होत्या, म्हणजे अशा 250 भाकरी होत्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आणि मोनिश ताईंच्या भाकऱ्या घेऊन लवकरच गेले आणि तिथे गोंधळ 5, 5:15 वाजता सुरू होणार होता. आणि मग हे आणि मोनिश लवकरच गेले, त्याच्यामुळे मग सगळं एकटीवर पडलं, कारण की चिन्मय पण जॉबवर होता त्याच्या. आणि मग तो चिन्मय रात्री 8 वाजता घरी आला. आणि मग मी सगळं माझं आवरलं पटपट आणि मग प्लांटवर गेली, कारण की संध्याकाळच्या वेळेला प्लांट बंद म्हणजे नाही ठेवता येत, त्याच्यामुळे मग मी प्लांटवर गेली. मला असं वाटलं चिन्मय बरं 6 वाजेपर्यंत येईल कामावरून, 6, 6:15पर्यंत. मग बरं मग मी जाईन तिकडनंच. चिन्मय त्या दिवशी इतका लेट आला कामावरून की त्याला यायला 8:15 वाजले रात्रीचे. मग मला काही तिथे गोंधळामध्ये जाणं शक्य नाही झालं, त्याच्यामुळे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये गोंधळाचं काही क्लिप बघायला नाही भेटणार आहे. गोंधळ आवरल्यानंतर, गोंधळ लग्नाचं घातल्यानंतर रिसेप्शन पार्टी होती, तिथे आम्ही खूप जास्त धम्माल मस्ती केली आहे सगळ्यांनी. माझ्या सगळ्या नंदा, माझ्या सगळी सासरची मंडळी, प्लस नंदेच्या जाऊबाई वगैरे, त्यांच्या मुली, अशी सगळी एकत्र आल्यानंतर जी काही धमाल आम्ही केली आहे ना ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. मी पण एवढी दमून गेलेली ना, म्हणजे की मला जायची हिंमत नव्हती. पण आता नंदेच्या घरी कार्यक्रम असल्यावर आणि ननंदबाईचा सारखा कॉल येत होता की वहिनी तुम्ही आल्या ना तर बघा यायला लागेलच, तुम्ही 10 वाजता या पण या. आणि मग तिथे मी गेली, 9:45 वाजता पोचली. आणि म्हणजे एनर्जी तर पूर्ण संपलेली, भाकऱ्या बनवूनच कामं करूनच घरातली सगळी. पण सगळ्या नाचायला लागल्यावर तुमच्या ताईला काही थांबवते का? मग अशी नाचले ना मी पाय दुखेपर्यंत. रात्री 12:30 1 वाजेपर्यंत आम्ही तिथे नाचत होतो आणि खूप धमाल मस्ती केली. ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. तर आता सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आजच्या ब्लॉगला भरभरून प्रेम द्या आणि खूप जास्त शेअर करा आणि तुमचे छान छान कॉमेंट्स करा. ओके, खूप धमाल मस्ती झाली. तर चला आता ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मंडळी आता ब्लॉग बघून घ्या. जेवायला बघा काय काय आयटम आहेत मस्त. भाकरी, कांदा, लिंबू, टोमॅटो, बकऱ्याचं मटण, मेंढ्याचं मटण, डाळ मुंडी, चिकन 65. ओके, इथे सासूबाई पण जेवायला बसल्या. सासूबाईला आवडी भूक लागली ती सगळ्यांच्या पुरं ताट जेवून पळाले. ताई तुम्ही पण डावख्या आण ग भाई, आपल्या दोघींची जोडी जमल मग. डावख्या दोघ्यांची या मंडळी जेवायला.
कॅमेरा फिरू लागला की हा भाऊ नमस्कार, बरे आहेत ना? साईबाबा सारखं डायरेक्ट आशीर्वाद द्यायला लागला. हा काय कुठं ताई? कोण कुठं राहणार ना? काही आता माझ्या लक्षात नाही आवर राहणार कोण तू. नवरा नवरी तिकडे स्टेजवरती आहेत, पहिले जेवून जावं मग त्यांना दाखवू. ते बघा इकडे सगळी बिझी बसल्या सगळी. यांना कुठे पाहिलं का आपण? बरं ना? जेवल्या का? जेवा आता खरा. मल्हार मल्हार पकोडे किती खाशील? किती पकोडे खाशील तू? तेच विचारायला आले. हा पकोडे खाऊ का? मामीला विचार कधी आल्या? कधीच मी बघितलेलं. मोनिशी यांना भाऊच नाही माहिती. तू बोलतो मोनिश का चिन्मय? आशा कशा बहिणीशी आहे? आशा आत्याच्या बोरी करत राहतात. दोघांनी एकत्र बोलतात. हात दाखवून बोलत जा. आता ब्लॉग बनवला ना का याच्या डोक्यावरच हात ठेवेन हा मोनिश, मग तुम्हाला समजेल. नेमप्लेट लावायला मोबाईल पडला. हो इकडं सगळा सिरियस काम चालू आहे. सिरियस काम चालू आहे तिकडं सगळा. ककू तुझ्या लग्नात नाचायचं आहे का आम्हाला? सुमित दादाने तर फसवला. मग आमच्या साड्या पण राहिल्या आणि सगळाच राहिला मेकअप बिकअप. हा तुझ्या लग्नात हाऊस करू डबल. हा ग हा बघा आमची नवरी आमच्या सुमितची बायको. हे पण तुम्ही फसवला का आम्हाला दोघावी? मला तर जामच नाचायचा होता, तुम्ही सगळी गडबड करून ठेवली. आता उलट काहीतरी ठेवायला पाहिजे होतं. बँड बिंड नाचलो तरी असतो आम्ही. बरेच ना. हो 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 मस्त. ब्लॉग काय बघायची का ना आधीपासून? हा 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 हो. चला आमची सुनबाई, आमच्या घरची मोठी सुनबाई. बरोबर आहे, चपला घालून बाहेर पडते नवीन सुनबाई. अय सुमित, आता बायको भेटली मनासारखी, आता का जेवते तू? आता तर तुला भूक पण नाही लागायला पाहिजे. आता तर तुला भूक नाही लागायला पाहिजे. भूक नाही लागायला पाहिजे. हा का? असं दे घे. चल मग टाटा बाय बाय. भाऊचं काही लगीन बिगिन काही आहे या वर्षी? खपला आता अधिक महिना चालू होईल. हा भाऊ मग काय जूनला पावसाला काय बँडची घरात नाही लागणार मग. हा तेच बघा यांचा फोटोशूट चालू आहे. इकडे बघा नंदसला फोटो करायला चालेल तरुण बांधून. पावसाच नाही. नवरा नवरी दिसला पाहिजे ना. फ्लाईट चालू आहे का? नको 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 चालू म्हणूनच केले. हे ब्लॉग मध्ये यांच्या मुलगाचं लग्न आहे आज.
लव भोईर यांच्या मुलाचं लग्न आहे. तुला बी दाखवला ना हिची व्हिडिओ जवळच्या ती टाक. हा ती इंट्रो टाकणे इंट्रोला. या बघा माझ्या भाषेशी. ए जा ना तू काय रे ती मगारी सगळ्या माझ्या भाषेशी फोटो काढायला. इमारीची साईज थोडी बारीक घ्यायला लागला ग. ए चल बस झाला कवरी फोटो काढते चल. हा जेवले तर लिपस्टिक पण पोचले तुझी सगळी. आता का फोटो करते जेवायच्या आधी करायचं ना. दीदी आज जरा दीदी आज. पोरी पण आमच्या भारी आहे या. ताई चला नाचाला चला. नाच दीदी नाच गो नाच. गाडी बोलते.
बघा सासू सुनांचा नाच आमचे. हा बघा आमच्या घरची नवीन नवरी.